उन्हाळा म्हटला की कैऱ्या आल्या आणि कैऱ्या म्हटलं की कैऱ्यांचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतोच। आज आपण तोंडाची चव वाढवणारा आणि वर्षभर टिकणारा गुळांबा कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत। नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। गुळांबा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे। कैरी घेताना आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित कैरी बघून घ्यायची आहे। कैरी बिलकुल नरम पडलेली नसावी, कुठेही मार लागलेली कैरी घ्यायची नाही आणि कैरी थोडीफार पिवळसर झालेली असेल आतून ती देखील आपल्याला घ्यायची नाही। गुळांबा वर्षभर टिकण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आता या कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। देठाकडे थोडाफार चीक राहिलेला असतो, तो देखील आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। एक एक करून कैऱ्या या मी धुवून घेतलेल्या आहेत। आता धुवून घेतलेल्या कैऱ्या आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत, कोरड्या करून घ्यायच्या आहेत। कारण गुळांबामध्ये थोडाफार जरी पाण्याचा अंश राहिला तरी आपला गुळांबा खराब होऊ शकतो। यासाठी कैऱ्या धुवून झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत। आता कैरीचा हा जो देठाकडचा भाग आहे तो आपल्याला कापायचा आहे आणि सोलण्याने कैरीच्या ज्या साली आहेत त्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत। इथे मी अशाच प्रकारे सर्व कैऱ्यांच्या साली काढून घेणार आहे आणि साली काढून झाल्यानंतर आपल्याला एक एक कैरी किसून घ्यायची आहे। गुळांबा हा खूप पारंपरिक पदार्थ आहे। आपली पणजी आजी उन्हाळ्यामध्ये हमखास गुळांबा बनवायची, कारण कैऱ्या या फक्त उन्हाळ्यातच येतात। वर्षातून एकदाच येणारे हे फळ असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वर्षभर टिकणारे पदार्थ कैरीपासून बनवले जातात। इथे मी या सर्व कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत। छान असा हा किस आपला तयार झालेला आहे। कैरीचा मस्त असा हा लांबसडक धागा आपल्याला किसल्यानंतर मिळतो। गुळांबा बऱ्याच वेळा थंड झाल्यानंतर कडक होतो किंवा पातळ राहतो। गुळांबा अगदी परफेक्ट होण्यासाठी आता हा जो कैरीचा किस आहे तो वाटीच्या साहाय्याने मी मोजून घेत आहे। इथे आपण वजनी मापाने अर्धा किलो कैरी घेतलेल्या आहेत आणि वाटीच्या मापाने आता ह्या किसून घेतलेल्या कैऱ्यांचा जो प्रमाण आहे तो 2 वाटे आहे। आता याच प्रमाणाने आपल्याला गूळ देखील घ्यायचा आहे। 2 वाट्या किस आहे, त्यासाठी इथे मी 2 वाट्या गूळ घेतला आहे। गूळ घेताना आपल्याला तो बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे। आता गूळ आणि कैरी व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि गूळ आणि कैरीचे जे मिश्रण आहे ते आपल्याला या कढईमध्ये ओतायचं आहे। आता गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। गूळ वितळण्यासाठी अगदी 3 ते 4 मिनिटे लागतात। गुळांबाला एक छान अशी चव येण्यासाठी यामध्ये अगदी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंगा घेतल्या आहेत, त्या मी घालणार आहे। तुम्ही या स्टेजला लाल तिखट देखील घालू शकता। आता सुरुवातीला आपण पूर्णपणे गूळ वितळून घेतले आहे। 3-4 मिनिटं आपण हे शिजवून घेतलेले आहे। दालचिनी आणि लवंगा घातल्यानंतर आणखी आपल्याला 10 ते 15 मिनिटं हा गुळांबा शिजवून घ्यायचा आहे। आणखी 10 ते 15 मिनिटं गुळांबा शिजवल्यानंतर आता गुळांब्याचा हा रस आहे तो मी एका वाटीमध्ये काढलेला आहे। रस थोडं थंड होऊ द्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला बोटाच्या साहाय्याने गुळांबा तयार झाला आहे की नाही हे चेक करायचं आहे। अगदी हलकी अशी तार आली म्हणजे आपला हा गुळांबा तयार आहे। गुळांबाला छान चव आणि सुवास येण्यासाठी आता यामध्ये मी वेलची पावडर आणि थोडे मीठ घातले आहे। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। आता वेलची पावडर आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तयार झालेला गुळांबा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। गुळांबाला मस्त अशी चकाकी आलेली आहे। आपला हा गुळांबा इथे तयार झालेला आहे। आता थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ते हवाबंद बरणीमध्ये भरायचं आहे। गुळांबा अगदी परफेक्ट होण्यासाठी मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही गुळांबा बनवला तर तुमचा गुळांबा देखील अगदी योग्य असाच बनणार आहे, अगदी परफेक्ट बनणार आहे। इथे हा गुळांबा थंड झालेला आहे। जसजसा गुळांबा थंड होत जाईल तसतसा तो थोडा घट्ट होत जाणार। आता तयार झालेला गुळांबा मी एका हवाबंद बरणीमध्ये भरणार आहे, पण त्याआधी बरणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, कोरडी करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये गुळांबा भरून ठेवायचा आहे। बरणीमध्ये थोडा जरी ओलावा राहिला तरी या गुळांब्याला लगेचच बुरशी पकडू शकते। यासाठी पूर्णपणे बरणी पहिला कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतरच त्यामध्ये गुळांबा भरायचा आहे। रूम टेम्परेचरमध्ये हा गुळांबा अगदी 2 ते 3 महिने छान टिकतो आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल गुळांबा तर हा गुळांबा 11 ते 12 महिने छान तसाच राहतो। उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी आणि शरीराला गारवा देण्यासाठी तुम्ही देखील हा गुळांबा नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही गुळांबाची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे कळवा।
आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा. नमस्कार.